इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील उर्से टोलनाका परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला उर्से टोलनाक्याजवळ महापूर आल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। उर्से टोलनाक्याच्या शेजारी दगडाचं आणि मोठमोठ्या खडींचं बांधकाम, मात्र ज्या पद्धतीने पाण्याचा प्रवाह होता तर त्या प्रवाहासोबत ही दगडं जी आहेत ती महामार्गावर आली। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। लक्ष्मण, सध्याचे अपडेट्स काय? नक्कीच वृषाली, अगदी सकाळपासूनच लोणावळा आणि पुणे परिसरामध्ये अगदी जोरदार पाऊस सुरू आहे आणि सध्याचं चित्र बघितलं तर आणखी सुद्धा हा पाण्याचा प्रवाह आहे तो तसाच आहे आणि हा पाण्याचा प्रवाह अगदी जोरदार पद्धतीने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती पाणी सुरू आहे। त्यामुळे साहजिकच आता पोलीस प्रशासन या ठिकाणी अलर्ट झालेलं आहे। हळूहळू हे सर्व वाहने आहेत ते बाहेर काढण्याचं काम पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। मात्र पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आहे तो आता हळूहळू सुरू करण्यात आलेला आहे। मात्र मिसिंग लिंक जी आहे ती पूर्णपणे अद्यापही बंद आहे। मात्र सध्या बघू शकतोय की उर्से टोलनाका या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह आहे तो अगदी रस्त्यावरती आलेला आहे। या नक्कीच धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मिसिंग लिंककडची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। या दुसऱ्या बोगद्याच्या सुरुवातीला दरड कोसळलेली होती आणि ही दरड हटवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर काही वेळापूर्वी मुंबईला जाणारी मिसिंग लिंक आहे आणि इथेच ही दरड कोसळलेली आहे। आपण पाहतो की सकाळपासून पुणे लोणावळा पावसाने चांगलं झोडपला आहे। याचा जो फटका आहे तो सध्या मिसिंग लिंकला बसलेला आहे। मोठ्या युद्ध पातळीवरती या ठिकाणी सध्या प्रशासन काम होतं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हीच ती पुण्याहून मुंबईला जाणारी मिसिंग लिंक आहे आणि हीच ती दरड आहे। ती दरड या ठिकाणी कोसळलेली आहे आणि दृश्यामध्ये आपण वरती पाहतो की हा कॉर्नरचा जो बेस आहे मिसिंग लिंकचा तो देखील या दरडीला लागल्याने तो देखील पडलेला आहे। दृश्यामध्ये आपण ते सफेद बघतोय। हीच ती मिसिंग लिंकचा कॉर्नर आहे आणि ही जी दरड जेव्हा कोसळली तेव्हा ती या मिसिंग लिंकच्या कॉर्नरला घेऊन कोसळली आहे। त्यामुळे जेव्हा ही घटना घडली त्यावेळी कुठलं वाहन या खाली आलं नाही। मोठा अनर्थ हा सध्या टळलेला आहे। मात्र काही तासापासून सध्या हे काम सुरू आहे। हा मलबा हटवण्याचं काम सध्या या ठिकाणी जेसीबी असतील, मोठमोठे जेसीबी आणि जी यंत्रसामग्री आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी हे हटवण्याचा प्रयत्न करत आहे। आपण दृश्यामध्ये पाहतोय एवढ्या मोठ्या प्रेशरमध्ये हे पाणी पडतंय। खरं तर वरती डोंगराळ परिसर आहे आणि पावसाचा जो वेग आहे तो प्रचंड आहे। त्यामुळे हा पूर्ण पावसामुळे हा हाहाकार म्हणायला काही हरकत नाही आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस बरसत आहे आणि दृश्यामध्ये पाहतोय की दरड कोसळलेली आहे आणि जे कॉर्नर आहे तो कॉर्नरचा जो भाग आहे तो कोसळलेला आहे आणि पूर्ण सर्वत्र ढगाळ वातावरण आहे। त्यामुळे काही दिसेनासे देखील झालेलं आहे। मोठ्या अडचणीचा सामना सध्या प्रशासनाला करावा लागत आहे। ते देखील युद्धाच्या पातळीवरती जोखीमात घालून सध्या या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने ते या जो कॉर्नर पीस आहे त्याची कटिंग करत आहे। अशा प्रकारे मोठ्या अडचणीचा सामना सध्या प्रशासनाला करावा लागत आहे। सध्या TV9 मराठीची टीम आहे ती सध्या घटनास्थळी पोहोचलेली आहे। अजून काही तासानंतरच जेव्हा हा मलबा बाहेर निघेल तेव्हाच हा पुण्याहून मुंबईला जाणारा मिसिंग लिंक हा सुरू करण्यात येईल। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी रवी कराड, TV9 मराठी, लोणावळा।